नमस्कार. स्मिता मनोज पाध्ये द ॲक्टर्स जर्नी या चॅनलवर सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मी स्मिता पाध्ये आज आपल्यासमोर वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काही बोलणार आहे. सर्वांनाच माहीत असलेलं नाटक सागरा प्राण तळमळला श्री मधुसूदन खालेरकर लिखित हे नाटक यातल्या काही तात्यांचा भाग मी वाचून दाखवणार आहे. तात्या म्हणजे अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म आज 143वी जयंती 28 मे 1883 साली वीर सावरकर यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी वीर सावरकर यांचे अद्वितीय योगदान आहेच हे आपण सर्वजण जाणतोच. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जनमानसात चर्चा व्हावी, त्यांनी केलेले काम, त्यांची विचारधारा, त्यांचे कार्य हे सातत्याने समाजात रुजत राहावं यासाठी बरेच संस्था किंवा बरेच नाटक मंडळी किंवा बरेच काही विभाग आहेत, ते अगदी मनापासून प्रयत्न करतात की कवितेच्या रूपाने सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या विषयी बोलत किंवा त्यांनी त्यांच्यावर काही नाटकं जी आधारित आहे, जसं सागरा प्राण तळमळला आणि बरीच काही पुस्तकं त्यांची आहेत, त्या माध्यमाद्वारे आपल्या समाजात सावरकर यांचं काम आपल्या पिढीपर्यंत तर पोचलंच आहे, परत येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा त्यांचे विचार हे सतत येत राहो. त्यामुळे आपल्या हिंदुस्थानाचं जे काही मूलभूत आपली मानसिकता आहे, आपली विचारधारा आहे, त्याचा अभ्यास व्हावा आणि त्यांच्या विचारांचा विचार करून आपण आपल्या देशासाठी आपल्या परीने काय करू शकतो हे यांच्या सगळ्यांच्या चळवळीतून आपल्यापर्यंत पोचते. अर्थात त्यावेळी स्वातंत्र्य मिळण्यासाठी ह्या लोकांनी जे काही केलं ते तर अद्वितीयच आहे, पण त्यातून आपण काहीतरी वाचन करून तरी किमान त्यांचं काम आपण वाचून किंवा काही चित्रपटही निघतात, त्याद्वारे आपल्याला त्यांची कामंही समजतात. आपली मुलं, आपली येणारी पिढी यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचावं, त्यामागचा उद्देश असू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जनमानसात तर भरपूर काही आजकाल विचार आणि काम पोचत आहे. सागरा प्राण तळमळला या मधुसूदन खालेरकर लिखित अजरामर नाटकाचे 3 अंक आहेत आणि त्यामधीलच काही भाग मी तुम्हाला अगदी छोटे भाग वाचून दाखवणार आहे. तर पहिला भाग जो आहे तो तात्या म्हणजे जेव्हा ते वयस्कर होतात आणि नाटकातीलच पहिला अंकातला एक भाग आहे आणि त्यानंतर एक छोटासा भाग शेवट आहे, जिकडे नाटक संपतं तेव्हा तात्यांचे काही शब्द आणि दोन्ही संवाद हे तात्यांचेच आहेत. सुरुवात करते. या मातीची लेकरं आपण, जन्मलो, जगलो, वाढलो या मातीतच, पण ही माती आज दुभंगली. आजच्या स्वातंत्र्याच्या आनंदाला एक गालबोट लागलं. फाळणीमुळं सांडल्या गेलेल्या निरपराध रक्ताचं कुणाला घाई झाली होती हे खंडित स्वातंत्र्य स्वीकारण्याची? माई म्हणजे तात्यांच्या पत्नी. माई, आज या स्वातंत्र्याचं स्वागत करताना एक वेदना सलते आहे मनात. आज स्वातंत्र्य सोहळ्यानिमित्त सारी पुण्यक्षेत्र गोळा झाली आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, कावेरी, परंतु नर्मदा, सिंधू, कावेरी जलेस्मित सन्निधी कुरु या पवित्र मंत्रातील ती पुण्य पावन सिंधू कुठे आहे? सिंधू नसती तर हिंदू आले असते कुठून?
ज्या सिंधूच्या काठाने हिंदू आले वाढले, ती सिंधू आम्ही हरवली. लिलाव पुकारला आम्ही तिचा या खंडित स्वातंत्र्यासाठी. भिंतीवरील फोटोकडे बघून स्वतःच्या वडिलांना उद्देशून, बाबा, या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार तुम्ही मन पेटवलीत, क्रांतीची मशाल आमच्या हाती दिलीत आणि स्वातंत्र्याचं पूर झालेलं स्वप्न पाहण्याआधीच चिरनिद्रा घेतलीत. पण तुम्ही गेलात हे चांगलं झालं. हे खंडित स्वातंत्र्य तुम्हाला पावलं नसतं. आता शेवटील भाग. वाटलं होतं या आयुष्यात सिंधू आपली होण्याचं भाग्य लाभेल, पण नाही लाभलं. कुणाला घाई झाली होती या खंडित स्वातंत्र्याची. लोकांना निश्चित नव्हती, पण पुढाऱ्यांना होती. सिंधू गेली तरी चालेल, पण स्वातंत्र्य हवं. ही सिंधू परत आपली होणार होती. गेल्या वर्षी आपलं सैन्य लाहोरचं दार ठोठावीत होतं, पण लढाई थांबली. सैनिकांनी शर्थीनं जिंकलेला प्रदेश कच खाऊ पुढाऱ्यांनी लेखणीनं गमावला आणि सिंधूचं स्वप्न अपुरंच राहिलं. ही सिंधू आपली होईपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही माझ्या आत्म्याला. मुक्ती मिळणार नाही माझ्या आत्म्याला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाटकातली ही 2 संवाद मी तुमच्यासमोर मांडले. नाटक तर फार सुंदर आणि मोठं आहे, 3 अंकी त्या काळी लिहिलेलं. पण त्यातील हे 2 परिच्छेद मी घेतलेत. एक सुरुवात, जेव्हा पहिलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळी त्यांच्या मनात चाललेली खळबळ, हतबलता, आणि नाटकाच्या शेवटी जेव्हा ते मरणाच्या अगदी काठावर होते, आजारी होते, बिछाण्यात होते, तेव्हा त्यांनी जाता जाता उच्चारलेले हा शेवटचा संवाद. सिंधू नदी ही आपली व्हावी, त्यासाठीचा त्यांचा तो अट्टहास, जिद्द, आणि स्वातंत्र्यापेक्षाही सिंधू आपली व्हावी, हे या 2 परिच्छेदातून फार जाणीवपूर्वक आपल्याला समजतं. आणि खरंच ही सिंधू नदी म्हणजेच हिंदू, हे त्यांच्या बऱ्याच पुस्तकातून, त्यांच्या व्याख्यानातून आणि आपल्याला ऐकायला मिळतं. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त मी सावरकर यांना नमन करते आणि हेच सांगून आजचा हा व्हिडिओ इथे समाप्त करते. धन्यवाद.